तारखेचा प्रयत्न झाल्यामुळं सरकारमध्ये सुधारित सुरू झाल्या. मग याच्यामध्ये आम्ही सरकारसोबत चर्चा करण्यामध्ये आपले एक श्रम घेतले. त्यात आमच्या जालना जिल्ह्याचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर साहेब असतील, सोमनराव लोणीकर साहेब असतील, आमदार नारायण कुचे साहेब असतील, जळगाव जिल्ह्यातील आपले काही समाज बांधव असतील, मी त्यांचं नाव घेतले कारण आता ते नाव एकटे घेतले. या सर्वांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली आणि या सर्वांच्या माध्यमातून राम शिंदे साहेब असतील, त्यांचेसुद्धा सतत फोन सुरू होते. आपले माजी आमदार रामराव वरपुते साहेब यांचाही सतत संपर्क होता आणि बऱ्याच मंडळी त्यांनी सरकारसोबत चर्चा व्हावी या उद्देशानं मुख्यमंत्री साहेब असतील या सर्वांसोबत चर्चा केली. आणि काल शिष्टमंडळ आलं. मी देवेंद्र फडणवीस साहेबांचेही आभार मानतो की साहेब उशिरा का होत नाही, आम्हाला काही कमीपणा वाटत नाही. तुम्ही 11व्या दिवशी का होत नाही शिष्टमंडळ पाठवलं त्याच्याबद्दल तुमचे आभार. काल या शिष्टमंडळामध्ये पालकमंत्री आदरणीय पंकजाताई, ते आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, लोणीकर साहेब, आमदार नारायणजी कुचे साहेब त्यांचेसुद्धा सतत प्रयत्न पाठपुरावा या सगळ्या गोष्टीला चालू आहे. सोबतच आमदार मंगेशजी चव्हाण, आमदार संतोष भाऊ दानवे आणि बरीच मंडळी, जिल्हाधिकारी मॅडम असतील, एसपी साहेब असतील, हे सर्व या ठिकाणी आले होते. त्यांचेही मी महाराष्ट्रातील 2.5-3 कोटी धनगर जमात बांधवांच्या वतीनं आभार मानतो. बांधवांनो, काल इथं चर्चा झाली, ती लाईव्ह झाली. मुख्यमंत्री साहेब जे बोलले ते आपण लाईव्ह ऐकलं. या ठिकाणी आम्ही कालही उपोषण सोडलं नव्हतं आणि आजही उपोषण सोडलेलं नाही. माझं उपोषण चालू आहे. मी काल आवाहन केलं होतं की राज्यातील ज्या ज्या बांधवांना वाटतंय की हे उपोषण सोडावं की नाही सोडावं, सोडावं तर कशा पद्धतीने सोडावं यासाठी चर्चा करण्यासाठी सर्वांच्या आज आपण रविवारी बैठक बोलवलीच होती. योगायोगानं काल शिष्टमंडळ आलं. मी काल सुद्धा म्हटलं की आज आपण या. आता काही लोकांचे जे आलेले रस्त्यामध्ये 1 तासाभरात, तास-दीड तासामध्ये इथं पोहोचतील. सर्वांसोबत चर्चा होईल. जे लोक इथं पोहोचले नाही त्यांनी आम्हाला मेसेज पाठवू शकता. फोनवर जर थोडक्यात बोलणं झालं आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो. मेसेज पाठवला आम्ही वाचतो. ज्या सूचना आपल्या असतील त्या सूचना घेतल्या जातील. आणि मी एकच बोलेल, माझ्यावर विश्वास ठेवा. जी गोष्ट समाज हिताची आहे, समाजाच्या फायद्याची आहे, समाज म्हणेल तेच मी करेन. नाही आज उपोषण सुटेल नाही सुटेल मला माहीत नाही, पण मी जो प्रोग्राम दिलेला आहे आज उपोषण सुटलं तर ठीक, नाही तर उद्या आपलं जे ढोलबाजा आंदोलन आहे ते कायम आहे. परत 2 दिवसात जर उपोषण सुटलं तर ठीक, नाहीतर 1 तारखेला आपण राज्यभर चक्काजाम करण्याचं आवाहन केलेलं आहे, ते आंदोलन कायम आहे. 1 तारखेपर्यंत जर उपोषण सुटलं तर ठीक, नाहीतर 2 तारखेला याच ठिकाणी आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे लोक ज्यांना वाटतंय, त्यांना जे काय वाटतंय ते म्हणणं मांडण्यासाठी 2 तारखेला आपण या ठिकाणी येऊ शकता. 2 तारखेला सगळे आले नंतर इथं मग आपण या उपोषणाची, या आंदोलनाची पुढील दिशा काय असावी, कशा पद्धतीनं हे आंदोलन पुढं गेलं पाहिजे याविषयी सर्वांशी सल्लामसलत करून चर्चा आपण या ठिकाणी करून निर्णय घेणार आहे. मी पहिलेही सांगतो, एकानं काही होत नाही, एकीनं होतं. मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे. एकट्यानं जरी लढा उभा केला असला तरी इथपर्यंत आता आणण्यामध्ये या सगळ्या लोकांचं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक बांधवाचं योगदान आहे. आपण सर्व, मी म्हटलं होतं हा माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा आहे. खरंच शेवटचा. मी हा लढा जिंको अथवा हारो, मी यानंतर हा लढा लढणार नाही. मी म्हणलो होतं धनगर जमातीच्या इतिहासातील सुद्धा हा शेवटचा लढा असणार आहे. कधी जर तुम्ही सगळे यात सामील झालात तर, आणि आता मला माहिती आहे तुम्ही सामील झालेले आहात, मला खात्री आहे जर तुम्ही प्रामाणिकपणे तनमन धनानं माझ्यावर विश्वास ठेवून या लढ्यामध्ये सहभागी झालात, तुमचं योगदान या लढ्यामध्ये देतात, तुमचं योगदान, तुमचे श्रम वाया जाणार नाही. मी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत जी गोष्ट समाज हिताची असेल तीच करेल. आता सोशल मीडियामध्ये आमचे सगळे बांधव सांगायला लागले
कोणी असं म्हणतं, कोणी तसं म्हणतं. मला कुणाबद्दलही खंत नाही. ज्याला जे दिसतं, ज्याला जे वाटतं ते बोलतात. माझे बांधव काही हुशार आहेत, काही अडाणी आहेत. तर दोघांनाही माझी विनंती आहे की भावांनो, जोपर्यंत मी अधिकृत काही बोलत नाही तोपर्यंत तुम्ही व्यक्त होऊ नका. लढा चाललाय ना, मजबूतीनं मी मैदानात आहे ना, तोपर्यंत कशाला याच्यामध्ये कृत्य काढता? अरे तो एक कागद, त्या कागदाला ते झेरॉक्स हे साधे, ती झेरॉक्स तरी कळते का तुम्हाला? मी टाकली का ती झेरॉक्स? त्याच्यावर मुख्यमंत्री सही आहे का त्या कागदावर? मी तो कागद स्वीकारला का? मी उपोषण सोडलं का? ते कागदावरून तुम्ही लागले ट्रोल करायला. माझी सामान्य धनगर लेकरांना विनंती आहे, या ट्रोल करणाऱ्यांपासून, अतिहुशारांपासून, अज्ञानी लोकांपासून आपण सावध व्हा. दीपक बोर्डे इथं बसलाय ना, ज्या दिवशी तुमचा दीपक बोर्डेवरचा विश्वास ढळला, तुम्ही इथे येऊन मला बोला. अरे मी ते लेटर स्वीकारलं नाही, मी माझं उपोषण सोडलं नाही, चालले तुम्ही राज्यभर चर्चा करायला. कोणी म्हणतं मॅनेज झाला, कोणी म्हणतं विकला, कोणी म्हणतं काही. अरे काय धंदे, कशी लढाई जिंकणार आहे भावांनो आपण? आता मी बोलतोय उठून बसलो, कारण हे काल रात्री 2 सलाईन लावल्या आणि सगळे लोक साक्षीदार आहेत तिथं. याच्यापैकी एखाद्याने सांगावं की डॉक्टरने सांगावं, मेडिकल टीम इथं बसेले, काय चाललंय, काही खोटं नाटक आहे काय आहे? मग विश्वास ठेवा. जे जनमत आहे, समाज मन आहे, समाजाची भूमिका आहे, तीच दीपक बोर्डेची भूमिका राहील. मी काल एक वाक्य बोललो, तुम्ही जरा नीट ऐका, की तुम्ही माझ्या लेकरांचं भलं करा. मला काही नाही पाहिजे, मला पद, पैसा, टेंडर फेंडर काहीच नाही पाहिजे. मी फुकट प्रचार करतोय भाजपचा. काय वाक्य होतं माझं? फुकट मरेपर्यंत भाजपचा प्रचार करतो. मला स्वार्थ नाही भावांनो, विश्वास ठेवा. माझ्या लेकरांना द्या, हे बोललो ना काल मी. तुम्ही त्या वाक्यावर ध्यान ठेवत नाही. आणि त्या पत्रावर माझं पूर्ण ते कालचं ऐकावर, ते मंत्री महोदय इथं आल्यापासून मी काय बोललो 1.5 तास, काय चर्चा झाली ते तुम्ही पाहणार नाही. एक पत्र पाहिलं चालल्या चर्चा. असं करू नका बाबांनो. माझी विनंती आहे, ज्यांना या लढ्याला बळ देता येतं ते बळ द्या. ज्यांना देता येत नाही ते तोंडावर बोट ठेवा ना, डोळ्यावर बोट ठेवा, कानावर बोट ठेवा. जे चाललंय ते चाल द्या. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलंय की हा लढा फसला, दीपक बोर्डे समाज विकला, दीपक बोर्डे विकला, त्या दिवशी बोला. आतापासूनच चालले हजामती करणं. अशानं नाही होणार बाबांनो. थोडं संयम ठेवा. उपोषण चालू आहे, या ठिकाणी लोक येतील. मी अजूनही म्हणतो तुम्ही या. जोपर्यंत तज्ज्ञ लोक, ज्यांनी न्यायालयीन लढ्यात काम केलं, ज्यांनी आंदोलनात योगदान दिलं, ज्यांनी उपोषणामध्ये योगदान दिलं, हे सगळे लोक फार महत्वाचे. दीपक बोर्डे काय ते हुशार म्हणजे फार मोठा नाहीये. माझ्या अगोदर हजारो लोकांचं योगदान आहे. माझ्यापेक्षा हुशार लोक याच्यामध्ये. ह्या सगळ्यांच्या सल्ल्यानं करूयात ना. मग मी काय बोललो, कहून बोललो, त्याचे काही कारण असतील नसतील, त्याच्या फलात जाऊ नका सध्या. फक्त आपलं लक्ष, मी पहिल्याच दिवशी सांगितलं की मला त्या पक्षाचा डोळा दिसतोय, मला एसटी दिसते, त्या एसटीत कसं बसायचं तितकंच दिसतंय. त्या दृष्टीनं आपण काम करू. आणि परत एकदा सांगतो, मी शेवटचं वाक्य, या वाक्यावर स्टँड आहे. देवाभाऊंनी 2014ला आपल्याला शब्द दिलेला होता. संविधानात 36 नंबरला त्या लिस्टमध्ये आपण आहोत धनगर. देवाभाऊंनी ते संविधानिक आमच्या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी करून दिलेला शब्द पाळावा, किंवा ते होत नसेल तर सांगावं की हे 36 नंबर चुकीचं आहे, मी बारामतीत बोललो ते चुकीचं आहे, मी खोटं बोललो, समाजाला फसवलं, माफी मागावी, आमचं आंदोलन मागे. एकतर या गोष्टीवर मी उपोषण सोडेल, आंदोलन मागे घेईल, किंवा समाज म्हणाल तेव्हा उपोषण सोडून आंदोलन मागे घेईल. तेव्हा खात्री बाळगा, मी मैदानात आहे, उपोषण चालू आहे. कोणीही गैरसमज करून घेऊ नका, कोणीही गैरसमज पसरवू नका. धन्यवाद. जय मल्हार.